उरणमध्ये निर्गुणपणे हत्या झालेल्या यशस्वी शिंदेच्या वडिलांनी खळबळजनक दावे केले आहेत. आपण संकटात असल्याचं यशस्वीने तिच्या कामावरच्या मित्राला सांगितल्याचं आई-वडिलांनी सांगितलं आहे. यानंतर आपण पोलिसांना जाऊन सांगितलं. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सकाळी त्यांनी आम्हाला बोलवलं, तेव्हा आम्हाला तिची हत्या झाल्याचं समजलं, असं यशस्वीचे आई-वडील म्हणाले आहेत. 2019लाही दाऊशक विरोधात यशस्वीला त्रास दिल्याने पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो अटकेतही होता. जेलमधून बाहेर आल्यानंतरही त्याने आमच्या मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. यानंतर आपण दाऊदला भेटलो आणि समजावलं होतं, तरीही तो थांबला नाही, असं वक्तव्य यशस्वीच्या वडिलांनी केलं आहे. गुरुवारी आमची मुलगी फक्त दूध घेऊन घरातून निघाली होती. तिने त्या दिवशी सुट्टी घेतली होती, मात्र कुठं चालली हे सांगितलं नव्हतं. दिवसभर घरी न आल्याने आणि तिच्या कामावरून मित्राचा फोन आल्याने आम्ही घाबरलो आणि पोलिसात तक्रार केली. 5 वर्षापूर्वी झालेल्या तक्रारीचा बदला त्याने घेतला असावा, असा संशय यशस्वीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पोलीस आयुक्त विवेक पानसरे यांनी यशस्वीच्या पोस्टमार्टम रिपोर्टविषयी माहिती दिली आहे. तरुणीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं निष्पन्न झाला आहे. प्रथमदर्शनी हा खून एकट्याने केला असावा असं दिसत आहे. यशस्वीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीरावर ज्या जखमा होत्या त्या काही प्राण्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडल्याचं दिसून येत आहे, असं पोलीस उपायुक्त यांनी सांगितलं आहे.